संतोषदादा देशमुख यांच्या वर्षश्राद्ध तथा प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आयोजित श्रीमद भागवत गीता कथा महाराजांनी केली आणि हरिभक्तीपरायण समाधान महाराज शर्मा महाराज यांचं कीर्तनाच्या वेळी ते म्हणून गेले ही वेळ यायला नको होती. अशा प्रकारचं कीर्तन व्हायला नको होतं. परंतु नियतीचा डाव हा वेगळा असतो. मी आज फार काही बोलावं असं विषय नाही, पण एक दोन शब्दामध्ये आपल्या भावना व्यक्त करतो. या प्रसंगी बंकट स्वामी संस्थानचे मेंगडे महाराज, नारायणगडाचे उत्तराधिकारी संभाजी महाराज आणि उपस्थित सर्व महाराज मंडळी आणि या परिवाराचे इष्टमित्र सखेश्वरी हितचिंतक ग्रामस्थ मंडळी, वेगवेगळ्या सामाजिक राजकीय क्षेत्रातून आलेली सर्व मंडळी आणि आपल्या सर्वांचा आधार सूर्य मनोजदादा जरंगे पाटील या सर्वांनी आपल्या सद्भावना व्यक्त केला. मी फक्त धसांना एक प्रसंग 2 मिनिटाचा सांगून श्रद्धांजली वाहणार आहे. ज्या वेळेला अनीतिमान समाजामध्ये माणसं त्यांच्या हातात सूत्र असतात त्यावेळेला ती नीतीचा विचार करत नाहीत, दुष्ट विचाराने वागण्याची पावलं टाकत असतात. परंतु असं कधी कधी घडतं, ज्यावेळेला द्रौपदीचं वस्त्रहरण व्हायला लागलं त्यावेळेला समोर भीष्माचार्य, द्रोणाचार्य सगळी मंडळी उभा होती, पण त्या कौरवाचं मीठ खाल्ल्यामुळे ती खाली मान घालून बसली. तसं संतोष भैयाच्या या हत्या प्रकरणामध्ये जे कोणी खाली मान घालून असते ते समजायचं त्यांनी दुश्मनाचं मीठ खाल्लेलं असं समजावं. परंतु असा जरी प्रसंग आला, जरी काही लोकांचं दुर्लक्ष झालं, पण नियती त्याच्या पाठीशी साथ देत असते. त्याला द्रौपदीच्या पाठीशी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने वस्त्र पुरवली. त्या पद्धतीने देशमुख परिवार हा खूप मोठा अन्याय झाला. त्या देशमुख परिवाराचा अन्याय म्हणजे डोंगरा एवढं दुःख आहे. आपण धनंजय भाऊचंच कौतुक करावं लागेल, अण्णा त्यांचं कौतुक करावं लागेल आपल्याला. एवढा दुःखाचा डोंगर असताना हे धैर्य टिकवणं आणि मनोधैर्याने योग्य उत्तर देणं, त्यांची कधी वाईट बघा, कधी त्यांचं शब्द घसरल्यासारखं कधीच वाटत नाही. हा धैर्याचा डोंगर आहे. पण अशा प्रसंगी कोणीतरी श्रीकृष्ण पाठीशी उभा राहतो. त्याप्रमाणे दसांना तुम्ही श्रीकृष्णासारखे या कुटुंबाच्या पाठीमागे न्यायालयीन लढा देण्यासाठी उभे आहात. श्रीकृष्णाने वस्त्र पुरवून गेली त्या पद्धतीने तुम्ही कायद्याची बाजू आणि विचाराच्या भूमिकेची वस्त्र सतत पुरवत आहात. आणि त्याचप्रमाणे मनोज दादा तुम्ही या प्रकरणात लक्ष घालून त्याला किती न्याय देण्याचं काम केलेलं आहे. आणि अशा प्रसंगात बोलत असताना ज्यांची तळपायाची आग मस्तकाला जाते हे म्हणजे खऱ्या अर्थानं तळमळीचा सूर्य आहे. आणि म्हणून मनोज दादा असतील, काळकुटे साहेब, आपण सर्वजण त्या कार्याच्या पाठीशी असतात. त्या सर्वांना कोटी कोटी अशा प्रकारचं वंदन करतो आणि आपल्या सर्वांच्या वतीने संतोष दादाला श्रद्धांजली वाहून पण एक वाक्यानं बोलतो.